घरातल्या स्त्रीला मासिक पाळी आली असेल तर घरात गणपतीची प्रतिष्ठा करावी की नाही, घरात गणपती बसवावं की नाही. जर का घरात एखाद्या स्त्रीला मासिक पाळी आली असेल किंवा तुमच्या घरात एखादे व्यक्ती वारले असतील रिसेंटली किंवा या वर्षभरामध्ये असतील, तर सर्वात प्रथम जर का एखादे व्यक्ती वारले असतील तर घरात गणपती बसवूच नका. आणि उरला विषय मासिक पाळीचा, तर मासिक पाळीमध्ये सर्वात महत्वाचं काय आपण बोलूया, तर जी स्त्रीला मासिक पाळी आली असेल तिला घराच्या बाहेर थांबायला सांगितले, तिला घरात त्या मासिक पाळीमध्ये थांबताच येणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त जे कुठले लोक असतील त्यांनी त्यांचा व्यवस्थित उत्सव करावा. पण घरात एकमेव स्त्री असेल, जी करती स्त्री असेल, तर ती असल्यानंतर जर का ती बाहेर गेली तर होणारच नाही गणपती. तर सरळ सोपं उत्तर असेल की त्या कालावधीमध्ये गणपती घरात बसवू नये. तर मग गुरुजी कधी बसवावा, आमचा खंडित होईल का? तर सर्वात सोपा उपाय असेल की माघ मासातील येणारे जो कुठले गणपती असतील ते माघ मासातील गणपती तुम्ही बसवावे. आणि मग आता गुरुजी आम्हाला मासिक पाळी आमच्या घरातला नाही तर आम्ही दुसऱ्यांच्या घरात जाऊ शकतो दर्शन घ्यायला, पाय पडायला? तर बिलकुल पण नाही. स्वतःचा बाटवाल आणि दुसऱ्यांचा पण बाटवून ठेवाल. त्यामुळे असं काही करू नका की दुसऱ्यांच्या घरात जाऊन त्या कालावधीमध्ये किमान भगवंताचं दर्शन न घेणंच हेच चांगलं असेल. हा, मग गुरुजी आता भगवंत तर या सगळ्या गोष्टी नाही बघत, भगवंत फक्त प्रेम बघतो, श्रद्धा बघतो. तर मग ह्याच्यामध्ये उत्तर असेल तर मग एक काम करा, व्यवस्थित नागा साध्वी बनून मस्तपैकी दिगंबर दत्तात्रयांच्या अवस्थेमध्ये जाऊन बसा. तुमच्याकडून बसता होणार आहे का? नाही. आपण वस्त्र घालतो, आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टींची आसक्ती आहे. धर्मशास्त्राने नियम सांगितलेत म्हटल्यानंतर त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे म्हणून सांगितलेले आहेत. अशा महत्वाच्या माहिती कोणी फ्रीमध्ये सांगत नाही, त्यामुळे सांगतो की फॉलो करून घ्या. आणि सर्वात महत्वाचं, कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया यायला विसरू नका. दत्तगुरु दिगंबरा.